झी मराठी, चर्चाही होणारच। किनी तालुका हातकणंगले इथं कोल्हापूर ते भायखळा मुंबई जाणाऱ्या MS09 GJ 7272 या क्रमांकाची अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला। या घटनेची सविस्तर माहिती अशी की कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून सुटली ती तावडे हॉटेलवर आली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये बसले। तिथून बस वाठार तालुका हातकणंगले हायवेवर आली। किनी गावाच्या हद्दीत बस मागून येणाऱ्या 7 ते 8 साथीदारांच्या मदतीनं चाकू व कोयत्याचा धाक दाखवून सदरचा माल चोरून घेऊन गेले। या दरोड्यामध्ये 68 लाख रुपये किमतींचे सुतळी बारदानमध्ये 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या बारदानाचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामध्ये 26 किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशिनरीचे स्पेअर पार्ट व 10 ग्रॅम सोनं, 10,000 रुपये किमतींचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, 5,000 रुपये किमतींचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। पसार होताना बस ड्रायव्हरला जीव मारण्याची धमकी दिली। या ठिकाणी थांबला तर तुमच्या जीवाचं बरं वाईट करेन म्हणून भीतीने ड्रायव्हरने गाडी सांगली जिल्ह्यातील कनेगाव या ठिकाणी बस थांबवून सांगली जिल्हा 112 क्रमांकावर सदर घटनेची माहिती सांगितली। तात्काळ सांगली पोलीस बसजवळ पोहोचले। सदर माहिती पेठवडगाव पोलिसांना कळवण्यात आली। बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसनं मुंबईला पाठवून ती बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचं पथक, गुन्हे शोध पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आलं। प्रतिनिधी विनोद शिंगे, कुंभोज।